DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, आपण बघत आहोत माझा प्रभाग माझी जबाबदारी ध्येय विकासाचे प्रभाग क्रमांक 26 चे इच्छुक उमेदवार अशोकजी खोडे हे आपल्या सोबत आहेत. प्रभाग क्रमांक 26 चे इच्छुक उमेदवार हे देखील इलेक्शनला आता उभे आहेत. त्यांनी आताच फॉर्म भरलेला आहे. ते प्रभाग 26 च्या विकासासाठी तयार झालेले आहेत, विकास करण्यासाठी आणि इलेक्शन मध्ये लढण्यासाठी त्यांची तयारी देखील आता पूर्ण झालेली आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करीत आहोत. काय सांगणार खोडे साहेब, आपण प्रभाग 26 म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून आता सध्या आहात? आणि नमस्कार, माझं नाव अशोक तरपकराव खोडे. मी सातपूर गावचाच रहिवासी असून प्रभाग 26 मध्ये माझं बालपण गेलं. त्याचप्रमाणे हा जो प्रभाग आहे, ह्या प्रभागामध्ये माझे नातलग देखील आहेत आणि ह्या प्रभागामध्ये मी लहानचा मोठा झाल्यामुळे मला या प्रभागाची चारी बाजूची जी माहिती आहे ती अतिशय बारीकाईची माहिती आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की मागील 25 ते 30 वर्षापासून मी बघतोय अनेक नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि विकास करू या मुद्द्याने मतं मागितली, परंतु आज तगायत कुठल्याही प्रकारचा ह्या विभागामध्ये विकास झाला नाही. पत्रकार बंधूंनी अनेक वेळा या प्रभागामध्ये समस्यांचे प्रश्न उचलले असतील, परंतु लोकप्रतिनिधींनी त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केले. हे मी बघत होतो आणि मला असं कुठंतरी वाटलं की आता आपण ज्या ठिकाणी लहानचे मोठे झालो त्या ठिकाणचा विकास का होत नाही आणि तो आपल्या हातून घडावा असं मला कुठंतरी वाटलं. प्रभाग 26 आणि प्रभाग 27 च्या जो काही बॉर्डरवर महापालिकेचं हॉस्पिटल आहे, त्याची परिस्थिती कशी आहे, काय सांगणार? मी बघितलं तर तिथे लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्यामुळे तिथे फारसा काही एक जो दक्षपूर्व लक्ष द्यायला पाहिजे असं लक्ष दिलं जात नाही. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध असतात, परंतु लोकप्रतिनिधींनी त्यांना वेळोवेळी त्याप्रमाणे विनंती केली पाहिजे, सांगितलं पाहिजे की आपण दवाखान्यामध्ये हजर राहा, जेणेकरून आमच्या प्रभागातील नागरिकांना चांगल्या आरोग्यासाठी इलाज केला जाईल. अनेक दिवसापासून जो काही त्र्यंबक रोड पासून तर डायरेक्ट पर्यंत जो काही रस्ता आहे तो पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे. रस्ता की रस्त्यात खड्डा, खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती रस्त्याची आहे. आपण त्या रस्त्याबाबत कधी आवाज उठवला का? एक उमेदवार 2 ते 3 महिन्यापूर्वी मी काही पत्रकार बांधवांना घेऊन रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस मी बघितले अतिशय वाईट अवस्था. या अंबाड लिंक रोड जो त्र्यंबक रोड पासून ते मुंबई महामार्गाला जोडला जातो, तिथे अशी परिस्थिती आहे की 2 व्हीलर वाला असेल किंवा 4 व्हीलर वाला असेल, त्यांनी गाडी कशी चालवायची आणि कोणता खड्डा टाळायचा आणि कोणत्या खड्ड्यातून टायर टाकायचं, अतिशय तारेवरची कसरत करत त्या रस्त्याने प्रवास करावा लागतो. मी बघितलं तिथे की माझे बांधव तिथे नोकरीच्या निमित्ताने रोज जा ये करत असतात. तर अतिशय भयावह परिस्थिती आहे ही. कोण व्यक्ती कधी त्याची गाडी स्लिप होऊन तो कसा पडेल याची
भीती इतकी कठीण आहे आणि तो मनुष्य खरोखर घरी पोहोचेल का नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही. नक्कीच अंबड लिंक रोडचा हा जो काही रस्ता आहे, त्र्यंबक रोड ते चिंचोळे पर्यंत जो रस्ता आहे, या रस्त्यामध्ये अनेक अपघात झाले, अनेकांचे मृत्यू झाले आणि अनेक परिवार, कोणाचा भाऊ गेला तर कोणाचे वडील गेले, तर कोणाची आई गेली, तर कोणाचा शाळकरी पाल्ले गेला. मात्र अशा अपघातांमध्ये गेलेले प्राण याला प्रशासन तेवढंच जबाबदार आहे. मात्र वारंवार आंदोलने राजकीय नेत्यांनी करून देखील त्या ठिकाणी प्रशासनाला जाग आली नाही. या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नाबाबत आपण काय सांगाल साहेब? कारण की अजूनही पाणी हा प्रश्न, आपल्या काळात आपण बैलगाडीने लोकांना पाणी पुरवत होतात आणि आजही तो प्रश्न लोकांना पाण्याचा, आपण निवडणुकीला उभे राहत आहे तरी देखील तोच कायम आहे. काय सांगाल याच्याबद्दल? हे बघा, नाशिक महापालिकेकडं खूप चांगल्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, परंतु त्याचं योग्य नियोजन होत नसल्यामुळे नागरिकांपर्यंत पाणी पोचलं जात नाही. तुम्ही बघू शकता की प्रभाग 26 मध्ये साधारण 3 ते 4 जलकुंभ आहे आणि ते उंचवट्या ठिकाणी आहे की जेणेकरून तिथून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचेल. परंतु लोकप्रतिनिधी, जो कोणी वॉटर सप्लायला असेल, कोणी अधिकारी असतील, त्यांच्याशी चर्चा करून आणि पाणी कसं नागरिकांपर्यंत पोहोचेल याचं नियोजन करत नसल्यामुळे आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे लोकांपर्यंत पाणीच पोहोचत नाहीये. ह्या प्रभागामध्ये जी गोरगरीब जनता आहे, जी अतिशय अल्प पगारामध्ये इथे नोकरी करतात, अनेक तरुण या ठिकाणी ज्यांना नोकऱ्या नाही, अशा ठिकाणी आपण त्यांचा विकास कसा होईल, त्यांच्यासाठी कंपन्या कशा सुरू होतील, त्यांच्यासाठी इथे चांगल्यात चांगली सुविधा कशी देता येईल यासाठी मी भर देणार आहे. भ्रष्टाचार मुक्त असा प्रभाग मला करायचा आहे आणि तो माझा निश्चय आहे. तो अजेंडा घेऊन मी या निवडणुकीत उतरलो आहे. आपण बघत होतो माझा प्रभाग माझी जबाबदारी ध्येय विकासाची. आता खोडे साहेब देखील प्रभाग क्रमांक 26 मधून इलेक्शन रिंगणात आहे. आपण बघत होतो माझा प्रभाग माझी जबाबदारी. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.